देवळा मालेगाव रस्त्यावर पिंपळगाव, धोबीघाट, दहिवड, खारीपाडा, पाऊजी, दादा आदी ठिकाणी अनेक दुकाने फोडली. पोलिसांपुढे चोरांचे मोठे आव्हान निर्माण झाले. दहिवड, धोबीघाट येथील गुंजाळ अमृत येथील कॅमेरा तोडत बाजूच्या भेळभत्ता दुकानातून चिल्लरसह काही खाद्यपदार्थ लंपास करण्यात आले. तसेच देवरे कॉम्प्लेक्समध्ये असलेले सलून दुकान यांच्या दुकानातून दाढी करण्याचा वस्त्रा व कटिंग करण्याच्या मशिनरी असे अनेक वस्तू घेऊन गेले आहेत. त्या ठिकाणी बाजूचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केले, परंतु कुलूप तुटल्याने त्या ठिकाणी ते असफल झाले. पुढे खारीपाडा येथे अनेक दुकाने फोडत पावशी दादा येथील फळ फ्रूट विकणारे यांच्या दुकानातून केळी, पाण्याच्या बॉटल, चिल्लर अशा अनेक वस्तू घेऊन त्यांनी पोबारा केला. रस्त्यापासून थोडे अंतरावर असलेल्या टेलरच्या दुकानात त्यांनी चांगलाच हात साफ केला. शिवण्यासाठी आलेले 40 ड्रेस तसेच सोन्याची अंगठी, हातातले ब्रेसलेट, गळ्यातील चिल्लर अशा वस्तू घेऊन त्यांनी त्या ठिकाणाहून केळी खाऊन त्या ठिकाणी घाण टाकून निघून गेलेत. पोलीस निरीक्षक देवळा यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती घेण्यात आली. जाधव यांनी सांगितलं की प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार. त्यानंतर अशा चोरांचा आम्ही लवकरात लवकर बंदोबस्त करणार. रात्री नाईट राऊंड मारण्यासाठी एकच गाडी असल्यामुळे अशा अडचणी निर्माण होत आहेत. देवळा तालुक्यात चोरांचे प्रमाण फार प्रमाणात वाढले, यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सर्वांनी मागणी केली आहे की पोलिसांनी आपली रात्रीची गस्त वाढवावी व नागरिकांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. देवळा तालुका स्टार लक्ष्य मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड. नवीन सांग, परत सांग. नाव सांगितलं. नरेश राजेंद्र वाघ माझं नाव आहे. नेमकं आपलं दुकान धोबीघाट इथं दुकान आहे आपलं आलं चालू आहे. मशीन कटिंगचं मशीन 2 मशीन गेलेले आहे आणि एक मसाज मशीन गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टोटल कैची, वस्तारा वगैरे ते सर्व गेलेलं आहे. आणि टोटलमध्ये नेमकं नुकसान 5,000 पर्यंत नुकसान झाली आपल्यावाली. शासनाने मदत करावी. शासनाने मदत करावी. गरीब आत्ता नेमकं 5 दादा असे आपल्याला येता असं काम करतो आपण. परिस्थिती आईवडील कामाला जातात. 4-5 महिने झाले आपलं दुकान टाकायला. तेवढं माझी एकच विनंती आहे की बाबा मला थोडीफार मदत करावी. शासनाला आपली विनंती एवढी थोडीफार मदत करावी आपल्याला. बोला. इथं रात्री आमच्या इथं चोरी झाली. माझं टेलर दुकान आहे. तर जवळजवळ 40 एक ड्रेस घेऊन गेले आणि त्याच्या दुकानात गल्ल्यात पैसे होते, पॉकेटमध्ये 3-3.5 रुपये होते. एक चांदीचं ब्रेसलेट होतं आणि एक सोन्याची अंगठी होती 7-8 ग्रॅमची. तर सर्व नेलं आहे. पासबुक नेलं आहे, ATM कार्ड नेलं आहे. तरी या चोरांना काहीतरी आवर घालावी शासनाला.